आज दिवसभर आपल्या रावटीचा मुक्काम होता सासवडमध्येच. मग म्हटलं चला सोपान काकांचं दर्शन वगैरे घेऊन. तर रामकृष्णाची मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी निवांत उठून आवरून वगैरे घेतलं आणि इकडे आलो तर आचारी माणसांचं आणि आपले सगळे महिला मंडळाचं स्वयंपाकाचं काम चालू होतं. त्यानंतर आपल्याकडं होता आज भारुडाचा कार्यक्रम, तो तुम्हाला पुढं ऐकवतो. भारुड वगैरे झालं आणि त्यानंतर जेवण वगैरे झालं सर्वांचं. दुपारी आले होते आपल्याकडं वैद्यकीय उपचारासाठी, जे कोणाचा काही त्रास होत असेल तर ते इकडून आलो. संध्याकाळी सोपान काकांचं दर्शन घ्यायला इकडे आलो तर वारीमुळं सगळी गर्दी भरपूर होती. मग मुखदर्शन वगैरे घेतलं आणि तिथून पुन्हा आलो रिटर्न रावटीवरती. इकडे आलो, महाराजांचं कीर्तन वगैरे चालू होतं. त्यानंतर कीर्तनात बसलो ऐकायला. खाली घ्या, आपल्याला बसाय दिलं की तोंडात हात. नुसतं उभं राहा म्हणले तुम्ही लगेच हातच टाकला का? बघा ना काय काय नाव आहे तुमचं? रोहिदास. वा, काही वाजवा नावासाठी. बाबांसाठी नाव घेते, जरा ऐकायचं बरं. लाल वाठाण्याचा केला शिरात, वाटीसून आमचे रोहिदास महाराज बसले रुसून, म्हणून त्यांना घेतलं चाटून पुसून. मला सांगा बाबा,